पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनाम् अवित्र्यवतु। ॐ चोदयित्री सूनृतानां चेतन्ती सुमतीनां यज्ञं दधे सरस्वती। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमस्कार. मुंबई उपनगरातलं क.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालय हे एक महत्त्वाचं महाविद्यालय आहे. 1960 साली
आधुनिक महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याच वर्षी क.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना आणि त्यातल्या मराठी विभागाची सुद्धा त्याबरोबरच मुहूर्तमेढ रोवली गेली. सोमय्या महाविद्यालयातल्या मराठी विभागाची एक समृद्ध अशी परंपरा आहे. अनेक महत्त्वाचे लेखक, कवी, समीक्षक यांनी या विभागातून प्राध्यापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि खूप महत्त्वाचं योगदान मराठी विभागाला, मराठी भाषेला, मराठी संस्कृतीला सातत्याने दिलं. नावांची यादी जरी सांगितली तरी आपल्याला ही परंपरा लक्षात येऊ शकेल. मराठीतले सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी आपल्या कारकिर्दीतली काही वर्ष ही सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापकी करून केली. त्यानंतर साठोत्तरी मराठी पिढीतले कवी गुरुनाथ धुरी असतील, वसंत पाटणकरांसारखा कवी आणि समीक्षक यांनीही मराठी विभागामध्ये काम केलं. मराठी समीक्षेतलं महत्त्वाचं नाव वसंत दावतर हे तर मराठी विभागाचे प्रमुख राहिले आणि बराच काळ राहिले. दूरचित्रवाणी माध्यमामध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला, बालसाहित्यामध्ये ज्यांना साहित्य अकादमीसारखा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला, ते अनंत भावे या महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख होते. ललित लेखक आणि कवी हृदयाचे शिक्षक प्राध्यापक वसंत कोगजे हेही या महाविद्यालयामध्ये होते. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नाटक या विभागाच्या अभ्यासक टिळक मॅडम असतील किंवा प्राध्यापिका संध्या खरे मॅडम असतील, अशी एक मोठी परंपरा या मराठी विभागाला राहिलेली आहे. या मराठी विभागाच्या अंतर्गतच विद्यार्थ्यांसाठी सातत्याने अनेक वर्ष काही उपक्रम चालवले जातात. प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक मराठी वाङ्मय मंडळ असतं. तसं याही महाविद्यालयात एक मराठी वाङ्मय मंडळ आहे, पण या वाङ्मय मंडळाचं नाव आहे मराठी प्रबोधन. खरं तर नाव खूप अर्थपूर्ण आहे. महाराष्ट्राला एक मोठी प्रबोधनाची परंपरा आहे आणि या मराठी प्रबोधन या मंचाच्या नावामध्ये सुद्धा हे प्रबोधन कदाचित ज्यांनी नामकरण केलं त्यांना अपेक्षित असावं. त्यामुळे याही अर्थाने मराठी प्रबोधन हे अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. म्हणजे इथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे अनेक उपक्रम तर होतातच, पण अपेक्षित असं आहे की या सर्वांमध्ये एक वैचारिक बैठक असावी. आमच्या मराठी प्रबोधनचं एक ब्रीदवाक्य आहे आणि मला असं वाटतं की ते खूप महत्त्वाचं आणि खूप सुंदर वाक्य आहे. अभिमान वाटावं असं मराठीत खूप काही आहे, चला आपण त्यात भर घालूया. सो अशा प्रकारे मराठी विभागात सातत्याने भर घालणारे अनेक प्राध्यापक होते. सध्याच्या घडीला आमच्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर वीणा सानेकर मराठी भाषा चळवळीत अत्यंत सक्रिय आहेत. सध्या त्या प्रभारी प्राचार्य आहेत महाविद्यालयाच्या आणि त्यांनी सुद्धा या विभागाला खूप मोठे योगदान दिलेलं आहे. मी ज्या मराठी प्रबोधनचा उल्लेख करत होतो, हा मराठी प्रबोधन म्हणजे विद्यार्थ्यांचं मराठी वाङ्मय मंडळ हे या महाविद्यालयामध्ये सुरू झालं, पण त्याचं रोपटं वाढवण्याचं काम खऱ्या अर्थाने प्राध्यापक वसंत कोगजे यांनी केलं आणि त्याला अधिक बहुआयामी बनवण्याचं काम, त्याला अधिक व्यापक कला सांस्कृतिक विश्वापर्यंत नेण्याचं काम हे मात्र त्यावेळेचे गणित विषयाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख प्राध्यापक शशिकांत जयवंत यांनी केलं. दांडगा जनसंपर्क असणारे, विद्यार्थी संपर्क असणारे प्राध्यापक शशिकांत जयवंत यांनी अनेक विद्यार्थ्यांना हा मंच उपलब्ध करून दिला. अनेक गायक, अनेक कलावंत या मंचावर त्यांच्या कारकिर्दीत निर्माण झाले आणि तीच ही समृद्ध परंपरा त्यांच्या विद्यार्थिनी प्राध्यापिका डॉक्टर वीणा सानेकर, ज्या आज मराठी विभाग प्रमुख आहेत, त्यांनी पुढे चालवली. तर असा हा आमचा मराठी विभाग. आत्ताच्या घडीला मी प्राध्यापक अभिजित देशपांडे, त्यांचा सहकारी, याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका सुचिता नलावडे, प्राध्यापिका मीरा कुलकर्णी, आम्ही एकत्र काम करतो. अनेक वर्ष आम्ही मराठी विभागाचे उत्तम कार्यक्रम राबवलेले आहेत. अनेक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले, विद्यार्थी केंद्रीय उपक्रम राबवले. हे वर्ष
कोरोना संकटामुळे निर्माण झालेलं एक अभूतपूर्व असं वर्ष आहे. परत नव्याने कॉलेज कधी सुरू होईल माहिती नाही, कल्पना नाही. लवकरच होईल अशी आपण अपेक्षा नक्की करू शकतो. पण सगळं पूर्ववत होण्यासाठी आणि पुन्हा मंचावरचे दणदणीत कार्यक्रम करण्यासाठी कदाचित आणखीन काही काळ लागेल. आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी अशी कल्पना मांडली की सर, आपण यावर्षी बहुतेक कार्यक्रम ऑनलाईन करूया. मी एका अशा मायग्रेटेड पिढीमधला आहे की ज्यांनी डिजिटल पूर्वसुद्धा काळ पाहिलेला आहे आणि आज आपण डिजिटल युगामध्ये वावरतो आहोत. त्यामुळे आणि डिजिटल माध्यमाचा काही प्रमाणात आपण वापरही करतो आहोत. त्यामुळे मी अशा मायग्रेटेड पिढीमधला माणूस आहे. पण ही जे विद्यार्थी आहेत ते मात्र या डिजिटल युगातच जन्माला आले आणि त्यांनी आमच्याहीपेक्षा कितीतरी क्षेत्रामध्ये ह्या डिजिटल माध्यमांना उत्तम रीतीने हाताळलेलं आहे आणि हे उत्तम रीतीने हाताळू शकतात हेही मी पाहतोय. आणि मला असं वाटतं की या सगळ्या विद्यार्थ्यांना थोडीशी दिशा दिली तर ते किती उत्तम गोष्टी करू शकतात. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांच्या या बोलण्यातनं आम्ही अशी कल्पना केली की या मराठी प्रबोधनला आपण सर्वार्थाने ऑनलाईन करूया. वर्षभरातले जे विद्यार्थ्यांचे उपक्रम आहेत त्यात उद्घाटनाचा कार्यक्रम, जो आमचा सांस्कृतिक कार्यक्रम असतो, एखाद्या विषयावर आधारित असा कार्यक्रम असतो, तो कार्यक्रम असेल. वर्षभरात आम्ही ज्या महाविद्यालयीन, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा घेतो, विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेतो, अनेक बौद्धिक अशा प्रकारचे कार्यक्रम किंवा सेमिनार्स आम्ही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा घेतो. असे अनेक कार्यक्रम यावर्षी ऑनलाईन करावेत अशी कल्पना आहे. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये आमच्या इतकेच किंबहुना आमच्यापेक्षा काकणभर अधिकच उत्साहाने आमचा विद्यार्थी वर्ग सहभागी आहे. त्यामुळे आज 1 ऑगस्ट रोजी हे मराठी प्रबोधन या नावाचं यूट्यूब चॅनल लोकार्पण करताना मला खरोखरीच खूप आनंद होतो आहे. 1 ऑगस्ट या तारखेला खरंच खूप महत्त्व आहे. आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आज संपतं आहे. त्यांचंही स्मरण करणं या निमित्तानं अधिक औचित्याचं आहे. सो लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करून आज हे चॅनल आपण सुरू करत आहोत. मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे मराठी प्रबोधनचं ब्रीदवाक्य अभिमान वाटावं असं मराठीत खूप काही आहे. चला आपण भर घालूया. आपण अनेकदा इतिहासाबद्दलच बोलतो आणि हा इतिहास अनेकदा ज्ञानेश्वर तुकारामांपासून शिवाजी महाराजांपर्यंतचा अत्यंत दैदिप्यमान इतिहास आहे. आणि आधुनिक महाराष्ट्राने 19व्या शतकापासून आज तागायत खूप महत्त्वाची, मोलाची भर भारतीय समाज आणि संस्कृतीत सुद्धा घातलेली आहे हे आपण सगळे जाणतो. कितीतरी जणांची नावं घेता येतील, कितीतरी क्षेत्रांचा उल्लेख करता येऊ शकेल. त्यात कला, सांस्कृतिक, बौद्धिक, क्रीडा, संगीत अशा अनेक क्षेत्रांचा उल्लेख करता येईल. वाङ्मय क्षेत्र आहे आणि या सर्व क्षेत्रांमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देणारे अनेक लोक आहेत. आधुनिक काळासंदर्भातच बोलायचं तर महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून ते शाहू महाराज, लोकमान्य टिळक, आगरकर, गोखले, रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथपासून ते अलीकडच्या काळातील गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, हमीद दलवाई अशा कितीतरी जणांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे, ज्यांनी या मराठी संस्कृतीमध्ये आणि समाजामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं. आणि त्याच पायावर आज आपण उभे आहोत. आणि म्हणून केवळ इतिहासाकडे पाहू नका, तर त्या इतिहासाला पुढे नेणारं दैदिप्यमान आपण काहीतरी सातत्याने करत राहिलं पाहिजे. यासाठी मराठी प्रबोधनचा हा मंच आहे. आणि म्हणून आज 1 ऑगस्ट या दिनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मरण करून मराठी प्रबोधनचं हे यूट्यूब चॅनल आज आपण सुरू करतो आहोत. आज बकरी ईदसुद्धा आहे. सगळ्या मुस्लिम बांधवांना, भगिनींना सुद्धा शुभेच्छा. आणि मराठी प्रबोधनचं हे यूट्यूब चॅनल लोकार्पण करत असताना मला खरोखरीच खूप आनंद होतो आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं
खूप 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 कौतुक मला करावं असं वाटतं आहे. त्यांच्याचमुळे हे चॅनल शक्य होत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सायली मोरे. आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आहे. टिळकांचं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किती मोलाचं योगदान होतं हे आपण सर्वांना माहीतच आहे. तरी लोकमान्य टिळकांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयावर मी आपणा सर्वांसमोर काही मांडू इच्छिते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म दिनांक 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगावी झाला. वयाच्या 16व्या वर्षी टिळक मॅट्रिकची परीक्षा पास होऊन उच्च शिक्षणासाठी पुणे येथे गेले. तेथील डेक्कन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. महाविद्यालयामध्ये असताना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्यासोबत मैत्री झाली. दोघेही मित्र एका विचाराची मने घेऊन चर्चा करीत असत. देशात सामाजिक सुधारणा, राजकीय स्वातंत्र्य हे झालेच पाहिजे असे दोघांचेही ठाम मत असत. मातृभूमीबद्दलची दोघांची माया, प्रेम आणि आंतरिक सकारात्मक विचार यांमुळे त्यांनी 2 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे टिळक आणि आगरकर यांनी मिळून केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर अधिक सामाजिक प्रश्न तर टिळक आधी राजकीय प्रश्नांवर टीका केली पाहिजे अशा विरुद्ध विचारसरणीचे होते. टिळक म्हणायचे, सामाजिक प्रश्न ही हृदयाची जखम आहे, तिला सावकाशपणे हाताळले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यावर सामाजिक प्रश्न सोडविणे सोपे जाते. परंतु दोघांतील वैचारिक मतभेदांमुळे आगरकरांनी केसरीचे संपादकत्व सोडून सुधारक हे सामाजिक प्रश्न मांडणारे नवे वृत्तपत्र सुरू केले. टिळकांनी त्यांचा स्वातंत्र्य लढ्यासाठीचा प्रवास पुढे सुरूच ठेवला. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशा शब्दांत तत्कालीन सरकारला सुनावणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी आधुनिक कट्टर पत्रकारितेचा पाया रचला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्यातल्या हाडाच्या पत्रकाराला लाभलेली जाज्वल्य देशभक्तीची धार ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक कारभारावर वार करण्यासाठी पुरेशी होती. त्यांनी दिलेली स्वातंत्र्याची हाक आजही तरुणांमध्ये नवा उत्साह भरते. उत्कृष्ट वक्ते, प्रखर देशभक्त, जहाल विचारसरणीचे काँग्रेसवासी, समाजसुधारक, हाडाचे पत्रकार, राष्ट्रीय व्यक्तिमत्व, इतिहासकार अशा अनेक उपाधी लोकमान्य टिळकांना दिल्या जातात. त्यांची संघर्षमयी कारकीर्द पाहिली तर त्या उपाधी तितक्याच सार्थही ठरतात. या उपाधींना कारणीभूत ठरणाऱ्या आणि टिळकांना लोकमान्य बनवणाऱ्या त्यांच्या आयुष्यातल्या आणि व्यक्तिमत्वातल्या काही ठळक गोष्टी आपण पाहूयात. जन्मसिद्ध हक्क. 1857ची क्रांती अयशस्वी झाल्यानंतर भारतीयांमध्ये एक प्रकारच्या निराशेचं सावट पसरलं होतं. ब्रिटिशांची वागणूक अधिकाधिक अन्यायकारक आणि क्रूर झाली होती. अशावेळी लोकमान्य टिळकांनी भारतीयांना खडबडून जागा करणारा एक नारा दिला. तो म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्यांची ही घोषणा भारतीयांना नवचैतन्य देऊन गेली. लढण्यासाठी चतुसूत्री. ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी अधिकाधिक बळ मिळावं म्हणून लोकमान्य टिळकांनी भारतीयांना 4 हत्यारांच्या चतुसूत्रीचा मंत्र दिला. स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. आणि या चतुसूत्रीचा लोकमान्य टिळकांनी आयुष्यभर आक्रमकपणे पुरस्कार देखील केला. आक्रमक पत्रकारिता. पत्रकारिता हे टिळकांसाठी फक्त एक काम नव्हतं, ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यासाठीचं ते एक प्रभावी माध्यम होतं. केसरी व मराठा या टिळकांनी सुरू केलेल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून ते ब्रिटिशांच्या कारभारावर सडकून टीका करीत असत आणि भारतीयांना स्वातंत्र्य लढ्यासाठी चेतवत असत. सामाजिक कुप्रथांना विरोध. समाजातल्या वाईट चालीरीतींना लोकमान्य टिळकांचा मोठा विरोध होता. जो स्पृश्य अस्पृश्य मानतो मी त्याला देव नाही मानत या भूमिकेचा टिळक जोरकसपणे पुरस्कार करीत. अशा चालीरीतींविरोधात त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. व्यसनाची वाढती समस्या आणि बालविवाह या कुप्रथांवर त्यांनी सडकून टीका केली. विधवा पुनर्विवाहासाठीही त्यांनी आवाज उठवला. दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. गणपती बाप्पा
मोरया. थोड्याच दिवसात गणेश चतुर्थीचा सण येतोय आणि हा सण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर या सणाची सुरुवात केली ती लोकमान्य टिळकांनी. यातून कोणताही धार्मिक विधी न करता विविध धर्माच्या जातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात एकोपा वाढवणे हाच यामागचा एकमेव हेतू होता. तसेच शिवजयंती साजरी करायची हे घोषित करून टिळकांनी महत्त्वाचे पाऊल उचलले. व्यापक अभ्यासक. अभ्यासू वृत्ती हा लोकमान्य टिळकांचा बहुधा स्थायी स्वभाव होता. लहानपणापासूनच सर्वव्यापी आणि सर्व क्षेत्रांमधलं ज्ञान आत्मसात करण्यावर त्यांचा भर होता. गणित हा टिळकांचा विशेष रस असलेला विषय. मात्र त्यातही फक्त आपल्याच अभ्यासक्रमाचा अभ्यास न करता परदेशातील विविध विद्यापीठांमधल्या पुस्तकांचाही समाविष्ट अभ्यास करणे हे टिळकांना कायम महत्त्वाचं वाटत असे. गीता रहस्य. टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन 6 वर्षे टिळक कारागृहात असताना त्यांनी रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व गीता रहस्य हा स्वतंत्र ग्रंथ त्यांनी केवळ 4 महिन्यांत लिहिला. कारागृहातून सुटल्यावर टिळकांनी पुनश्च हरिओमची गर्जना करून कार्याला सुरुवात केली. लखनौ करार घडवून त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. तर या होत्या टिळकांच्या आयुष्यातील काही ठळक गोष्टी ज्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अगदी प्रखरपणे दाखवून देतात. अशा या जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथील सरदार गृहात प्राणज्योत मावळली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींचा उदय आणि लोकमान्य टिळकांचा अस्त हा एकाच कालखंडात झाला होता. जणू काही लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याची धुराच गांधीजींच्या हाती सोपवली. अर्थात दोघांचे स्वातंत्र्य लढ्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांचा हेतू एकच आणि उदात्त होता, तो म्हणजे स्वातंत्र्य. लोकमान्य टिळकांना त्यांच्या डोळ्यांनी जरी स्वातंत्र्य पाहता आले नाही तरी त्यांनी भविष्य पाहूनच त्या स्वातंत्र्याची पायाभरणी केली होती आणि म्हणूनच गांधीजींनी त्यांना आधुनिक भारताचा जनक ही उपाधी दिली होती. अशा या स्वातंत्र्य संग्रामातील युगपुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन. धन्यवाद. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या फकीरा या कादंबरीवर आधारित फकीराचं स्वागत. म्या फकीरा, वारणच्या खोऱ्यातल्या वाटेगावचा म्या फकीरा. अवा आम्ही खेडची माणसं, गावगाडा, जत्रा, सण या समद्याला जपणारी. ज्या गावात जत्रा आहे तिथनं जो कोणी जुगनीचा वाटा पळवून आणील त्याच गावात जत्रा भरायची. तो रिवाज होता. पर जुगनी पळवताना मुंडकं कापलं जायचं म्हणून कुणी बी पुढं ना. माझ्या गावात, आमच्या गावात बी जत्रा भरावी अशी गावच्या पाटलाची लई इच्छा होती. पाटलाला वाटायचं आपल्या गावात दिस बुडाला ही शब्द येईना, माणूस दिसेना, खेळ नाही, तमाशा नाही. 12 महिन्यातनं एक जत्रा, ते बी मड्याला माणसं जमावी तशी. पाटलाच्या इच्छेसाठी माझ्या बानं रानोजी मांगानं शेगावच्या जत्रेतला ह्यो जुगनीचा वाटा आणायचं ठरवलं. त्यानं विचार केला, आपण जुगनी आणली तर गावावर लय उपकार होतील. जे बजाबानं केलं नाही ते मांगानं केलं असं लोकच म्हणतील. प्रत्येक माणूस म्हणल रानोजीनं जत्रा भरवली हो, आणि हरलो तर गावासाठी मेला म्हणतील. मी लहान होतो तेव्हा मी बी त्याला म्हणलं होतं, आबा आण किती वाटी हिसकून, मार दे डोसकं, तू ये ती वाटी हिसकून. माझा आबा म्हणजे निदड्या छातीचा माग, त्यानं जोगणीची वाटी मिळवली. पण ती आणताना शेगावच्या बापूनं रिवाज मोडला आणि माझ्या आबाचं शिर कापलं. मग काय, समजा गाव पेटून उठला आणि सीमेवर लढून शिर परत आणलं त्याचं. माझ्या आबाचा बळी गेला, त्याच्यावर अन्याय झाला म्हणून बदलाच्या भावनेनं मी बी पेटून उठलो
आणि आमच्याशी उभा दावा धरणाऱ्या खोताबारच्या आमच्या संघर्षाला सुरुवात झाली. तुम्हाला सांगतो, आम्ही कवा बी सलामत नव्हतो. आईच्या पोटात होतो तवापासनं रक्ताचा गोट घेतोया आणि मरतोया बघा. गावातला संघर्ष तर होताच, त्यात ते इंग्रज सरकार, ती मारुतीवाणी तोंडाची माणसं बघून आम्हासनी वाटलं या मारुतीच्या वंशाचं राज्य आहे की काय. पर कुंभकर्णाच्या अवलादीचं राज्य निघालं हो. मग ठरवलं तलवार घेऊन त्यांच्या उरावर नाचायचं पाहिजे. आम्ही आमची जमात आणि माझा गबऱ्या घोडा हो होताच सोबतीनं. माझ्या गबऱ्यावर मी ताड करून बसायचो आणि गबऱ्या भन्नाट निघायचा. माझ्या आबाच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. म्या जायचो नाही तेव्हा म्या माझ्या गबऱ्यासाठी हिरव्या गवताची पेंडी न्यायचो. आधीच रोगानं ग्रासलेली आम्ही त्या दुष्काळात आमच्याकडं दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला धडा शिकवायला मटकऱ्याच्या कणगीतलं धान्य म्या लुटलं आणि समद्या गावालाच सारखं वाटलं. आम्हा मागासनी अन्यायाचा कायदा लावत पाटलासमोर 3दा हजेरी लावायची सक्ती होती आणि म्याच त्याला विरोध केला म्हणून घरदार सोडलं. मला परांगंदा व्हावं लागलं. मी केलं पलायन. अन्यायाविरुद्ध बेडसगावचा खजिना लुटला आणि समद्यासनी समान वाटला. आम्ही मांग पोटासाठी गुलामगिरी करत नाही, चोऱ्या माऱ्या करतो, दरोडं घालतो, पण त्यांनी आमच्यावरही वेळ आणल्या. तुम्हाला सांगतो, जोगणीची वाटी आबाला आणायला मी आज सांगितली, पण त्या जोगणीचं रक्षण करताना खोतच माझा शत्रू असून बी मी त्याचं डोकं मारायचं सोडून त्याचं हात तोडलं आणि त्याला जीवनदान दिलं. का? कारण माझ्या आईनं राधानं मला शिकवलेलं, माणसानं कुणाशी बी वाईट वागू नये, शत्रूशी बी. एकदा कुरगुडीच्या डावात आईनं पक्षपात केला म्हणून मी आज झाडावर चढून बसलो होतो. माझा दोस्त सत्याप्पा मराठचा असून बी मी त्याला सोडवलं. का? आई म्हणायची, ती माती तुम्हासनी इसरत नाही, पण तुम्ही बी त्या मातीला इसरू नका. लोक म्हणतात मला सत्याचा वाली, न्यायाचा पाठीराखा, अन्यायाविरुद्ध लढणारा. पण खोताचं म्हणणं होतं की फकीरा मांग आहे आणि त्यानं मांग म्हणूनच राहावं. पर म्या काय ऐकना म्हणून त्यानं घरादाराचा दारकोंड केला. माझी आई, बायको, आजा, आजी समद्यासनी दोरखंडानं बांधून माळावर उन्हात जनावराच्या दावणीला बांधलं. तरी बी मी माझ्या आईचा पीळ कायमच होता. माझ्या कर्त्यानं हजर होऊ नये असा सांगावा धाडला माझ्या आईनं. पण इथं फकीरा नावाचं मरण गौऱ्यावर बसून फिरत असतं असं म्हणणारा मी आईसाठी, कुटुंबासाठी मरणाच्या दाढेत शिरलो, शरण आलो. का? कारण मी होतो आपल्या समाजासाठी, कुटुंबासाठी मृत्युंजयासारखा आपल्या प्राणाचं अर्ध देणारा मृत्युंजय फकीरा. धन्यवाद. नमस्कार, मी अस्मिता प्रकाश सावंत. आज 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. जनतेला अचूक मार्ग दाखविणारे कर्मवीर आणि राष्ट्रसूत्रधार लोकमान्य टिळक. या पुस्तकातील तुरुंगातील 101 दिवस या कथेचे आज मी वाचन करणार आहे. लेखक अनंत वासुदेव मराठे. तुरुंगातील 101 दिवस. मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे बर्व्यांच्या बेअब्रूच्या प्रकरणात टिळक आगरकरांना कोर्टाने एका चातुर्मासाची शिक्षा फरमावली होती. तरी तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीबद्दल माफीचे दिवस मिळवायचे ते वजा जाता त्यांना एकूण 101 दिवसच प्रत्यक्ष तुरुंगात काढावे लागले. या मुदतीत तुरुंगात त्यांचे फार हाल झाले. टिळकांचे 24 पौंड आणि आगरकरांचे 16 पौंड वजन कमी झाले. 13 फुटांच्या चौरस खोलीत अहोरात्र राहणे, कांदा भाकर खाणे, अन्नात मिरच्या व लसूण, निजण्याच्या घोंगडीत सुरवंट,
भिंतीत ढेकून अशी त्यांची तुरुंगातील बडदास्त होती. पण अशाही स्थितीत 3 वर्षापूर्वी डेक्कन कॉलेजातील रम्य खोलीत बसून त्यांनी जे मनोरथ केले होते त्या सर्वांच्या पुनरावृत्ती त्यांच्याकडून बसल्या बसल्या येथे नित्य होई आणि फिरून तुरुंगातच यावे लागले. तरी ज्या गोष्टी केल्याच पाहिजेत त्याची चर्चा यावेळी उभयंतांमध्ये मोठ्या जोरात चाले. मात्र सुधारण्याच्या बाबतीत आधी राजकीय की आधी सामाजिक हा जो दोघांमधला वादविषय कॉलेजमधले अभ्यासक्रम सुरू असतानापासून होता तो या तुरुंगवासातील वादविवाहात परिणावस्थेलाच गेला आणि तुरुंगातून सुटून आल्यावर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज यांची संस्थापना व वाढ यांच्या कार्यात व्यापृत्य असल्यामुळे तो काही काळ दबल्यासारखा वाटला. तरी कॉलेजचे उद्दिष्ट तडीस गेल्यावर तो पुनर्वाढीला लागला आणि अखेर देशासाठी सारखेच तळमळणारे हे 2 निस्वार्थी विद्वान वीर 2 दिशांना तोंड करून एकमेकांवर कडक शब्दांचा मारा करू लागले. पण ती कथा प्रसंगोत्पात पुढे यावयाचीच असल्यामुळे या देशभक्त्यांच्या पहिल्याच तुरुंगवासाचा त्यांच्या स्वतःच्या व त्यांच्या इतर सहकार्यांच्या मनस्थितीवर व भावी चरित्रावर काय परिणाम झाला तेवढेच येथे सांगू. केसरी मराठ्यातील ज्या लेखांवरून टिळक आगरकरांवर फिर्याद झाली ते लेख वास्तविक टिळकांनी लिहिले नव्हते. तशी जनकत्व आपट्यांकडे होते. तथापि प्रत्यक्ष लेखक कोणीही असला तरी त्या लेखात पदशीर्द झालेला विचार सर्वांच्या सामायिक विचारभांडारातूनच बाहेर पडलेला होता. आणि आगरकर केसरींचे नामधारी संपादक असले तरी लेखांच्या कायदेशीर बेकायदेशीरपणा पाहण्याचे काम कायदेपंडित या नात्याने टिळकांकडेच होते व ते त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊन बजावले होते. हे मागील हकीकतीवरून कोणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. पण तुरुंगातील 101 दिवसांची सजा भोगून टिळक आगरकर बाहेर येऊन पाहतात तर काय, तो छापखाना व वर्तमानपत्रे यांच्यावर कर्जाचा बोजा चढलेला आहे आणि तुमचा तो छापखाना आणि पत्रे तुमची तुम्हीच सांभाळा असे आपटे सांगतातही असे दिसून आले. विष्णूशास्त्री चिपळूणकर खटला सुरू असताच स्वर्गवासी झाले होते. राहता राहिला नामजोशी. त्याचा उत्साह आणि तरी मात्र पूर्वीप्रमाणेच कायम होती. तुरुंगवासाच्या एकाच अनुभवाने आगरकरांचे मत असे बनले होते की निस्सीम संचार चतुर मनुष्य ज्याचे पर्यावरण प्रायः तुरुंगवासात होईल अशा फंदात पडत नाही. सरकारशी सामना करण्यास जो उभा राहील त्याने आपल्या बाजूची फारच मजबूती केली पाहिजे. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस या नावाचे पुस्तक आगरकरांनी लिहिले. त्यांनी तुरुंगवासातील आपल्या दिनचर्येचे आणि तुरुंगात असताना आपण केलेल्या अनेक विषयांच्या स्मरण मनन निधिध्यासाचे वर्णन करून त्यांनी म्हटले आहे की सत्यमेव जयते हा पूर्वापार चालत आलेला जो सिद्धांत आहे त्याची पूर्तता होण्यास बराच काळ लागतो. कारण सत्यात म्हणजे काही नैसर्गिक सामर्थ्य आहे असे नाही. असे असते तर त्याला तात्काळ यश येते, कधी ना कधीतरी पगडा बसतो. त्याचे कारण इतकेच आहे की सत्यावलंब हे बहुतेकांचे फायदेशीर आहे. बहुतेकांचे ज्या वेळेस प्रारंभ होते त्यावेळेस सत्याचा जय होतो. जागतिक न्यायपद्धती बुद्धिबळाच्या खेळासारखी आहे. प्रतिपक्षाच्या शहात न येता आपण त्यांना शह देणे आणि अखेरीस मात करणे हे त्याच्या ज्याच्या कल्पनेवर अनुभवावर व बुद्धीवर व इतर उपक्रमांवर अवलंबून असते. यापैकी काही कमी पडले तरी दुसऱ्या पक्षांचा उत्कर्ष होण्याचा संभव असतो. अधिकार्याला आड येणाऱ्याने हाताचा शीर घेऊन मरण्यास तयार असले पाहिजे. अधिकार्याला आड जाण्याने कोणाचेही कल्याण होणे नाही. तसेच सरकारला विरोध करण्यानेही आपल्या संसार सुखाला तिलांजली सोडावी. कारण सरकार म्हणजे अधिकार समुच्चय, यापेक्षा दुसरे काही नाही. ज्याप्रमाणे प्रासादिक कवी आपल्या कल्पना वैचित्र्यामुळे शुल्क पदार्थांना देखील नसते महत्त्व आणून देतात, त्याचप्रमाणे सरकारही अगदी हलकट मनुष्याला नसता थोरपणा देऊ शकते. रसिक श्रोते हो, नमस्कार.
क.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या मराठी प्रबोधननं आता मराठी भाषेच्या रसिकांसाठी इंस्टाग्राम, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल या माध्यमांच्या नव्या दालनामध्ये प्रवेश केला आहे. या प्रसंगी मराठी भाषेबद्दलचा आदर आणि अभिमान आपल्या कृतीतून, उक्तीतून नेहमीच जपणारे आणि नव्या प्रकल्पांसाठी आग्रही असणारे आमच्या सोमय्या संकुलाचे सर्वेसर्वा माननीय समीर सोमय्या सरांचे मी आणि आम्ही सर्वजण मनापासून आभारी आहोत. मातृभाषेचा गौरव व्हायलाच हवा अशी नेहमी ठाम भूमिका असणारे सोमय्या संकुलाचे प्रोवोस्ट डॉक्टर राजशेखरन पिल्लै सर यांचेही आम्ही आभारी आहोत. मराठी प्रबोधनची आणि पर्यायानं मराठी भाषेची समृद्ध परंपरा अधिकाधिक वृद्धिंगत व्हायलाच हवी यासाठी नेहमी आग्रही असणाऱ्या आणि मराठी विभागाचं बळ असणाऱ्या मराठी विभाग प्रमुख आणि आमच्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉक्टर वीणा सानेकर मॅडम यांचे आभार मानताना विशेष आनंद होतोय. विद्यार्थ्यांनी माध्यमांमध्ये सफाईदारपणे, अभ्यासपूर्ण आणि गुणवत्तेसह अभिव्यक्त व्हायला हवं. तंत्रज्ञान शिकत कुशल व्हावं आणि सर्व कलांमध्ये निपुण व्हावं या उद्देशानं हा शुभारंभ केलेला आहे. या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, तांत्रिक सहाय्य करणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांच्या चमूचं आणि रसिक श्रोते हो, तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. अभिमान वाटावा असं मराठीमध्ये खूप काही आहे. चला आपणही त्यात भर घालूया आणि हो, भर घालताना चॅनल जरूर पाहायचंय, प्रतिक्रिया नक्की द्यायच्या आहेत आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.